नमस्कार, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या सरकारकडून निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही निस्ता घोषणाचाच पाऊस पडतो का काय अशा पद्धतीची या सरकारने कार्यवाही केलेली आहे। हे या सरकारकडून कुठल्याही पद्धतीची अपेक्षा न करता फक्त आश्वासन देणार किंवा घोषणाच करणार अशा पद्धतीचं हे सरकार चालत आहे। तसं पाहिलं तर निवडणुकीपूर्वी या सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या, त्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण करणार किंवा शेतकऱ्यांच्या कर्जांचा बोजा कमी करून कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा अशा पद्धतीचे मोठ्या घोषणा करण्यात आल्या। पहिला म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। याबद्दलच सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे ते पाहूयात। काळजी करू नका, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही। बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। त्यानंतर आता निवडणुका पार पडल्या, मंत्रिमंडळ स्थापन झाले, अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प पार पडलं, त्यानंतर आता राज्यांचा अर्थसंकल्प, अशा विविध प्रकारचे अर्थसंकल्प पार पडल्यानंतरही या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हितार्थ कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतला जात नाही। यामध्ये कर्जमाफीचा असो किंवा लाडक्या बहिणीचा असो किंवा अशा पद्धतीची ज्या घोषणा केल्या आहेत त्या पद्धतीच्या एकही घोषणेला या सरकारने पात्र ठरले नाहीत। प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेमध्ये वाढ करून 15,000 रुपयाची रक्कम करणार, 12,000हून 15,000 रुपयाची रक्कम करणार। यापूर्वीच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये बदल केला जाणार नाही, योजनेचे वाढीव रक्कम दिली जाणार नाही। यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये 3,000 रुपयाची रक्कम वाढ करून 15,000 रुपये करण्यात येईल। अशा पद्धतीची मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3,000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। अशा पद्धतीची जर घोषणा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आली, मात्र याला कुठल्याही पद्धतीची यापुढे कार्यवाही केली जात नाही। यामुळेच त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अद्याप देखील हप्ता आलेला नाही। नेमका हा हप्ता कधी वितरण होतो हेच या सरकारकडून कळत नाही आणि मोठ्या घोषणा तर या सरकारकडून केल्या जात आहेत। त्यानंतर आता तिसरा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता केला जाणार असंही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाणार। त्यानंतर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू, त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत ते निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काय पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। आता मात्र मार्च महिन्याचा हप्ता हा अद्याप देखील वितरण झाला नाही, फक्त फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता वितरण झाला। असे बरेच सारे प्रश्न घोषणा करूनही याबद्दलच्या घोषणा करूनही त्यांना पूर्ण करणे हे सरकारचे काम आहे। त्यानंतर आता शेतकऱ्याच्या हितार्थ म्हणजे शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव देऊ अशा पद्धतीचे त्यांच्या माध्यमातून ही सूतोवाच करण्यात आलं। म्हणजे शेवटचा मुद्दा म्हणजे शेतीमालाला योग्य भाव म्हणजे MSP किमान आधारभूत किंमत आमच्या सरकारकडून दिलं जाईल। भारताच्या स्वातंत्र्यानंतर
शेती आणि शेतकऱ्याला ज्या बंधनामध्ये आपण अडकवून ठेवलं होतं त्या बंधनातनं त्यांना मुक्त करण्याचं काम कालच्या 2 विधेयकांनी या ठिकाणी केलं आहे. हे खरं आहे की ज्या काळामध्ये आपण व्यवस्था उभी केली ती अडतियांच्या हातामध्ये गेली. बाजारावरचा शेतकऱ्याचा कंट्रोल गेला. त्या संबंधामध्ये मधली व्यक्ती आल्यामुळे बाजारावरचा शेतकऱ्याचा कंट्रोल गेला. पिकवणारा काय भावाने विकायचं हे ठरवू शकत नाही. पिकवणारा कुठे विकायचं हे ठरवू शकत नाही. आणि पिकवणाऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला आपलाच माल विकण्याकरता आडत द्यावी लागते. म्हणजे मार्केट प्लेस ज्याला आपण म्हणतो, बाजार, तोही दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये, किंमत तीही दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये, आणि आपलाच माल विकण्याकरता आणि दुसऱ्याने ठरवलेल्या किमतीवर विकण्याकरता त्याला आडत द्यावी लागते. अशा प्रकारची व्यवस्था ही देशामध्ये तयार झाली. आणि म्हणून काल जे विधेयक या ठिकाणी मंजूर केलं त्यातल्या एका विधेयकामुळे वन मार्केट, एक बाजार, संपूर्ण देश एक बाजार करण्याकरता आता मान्यता मिळाली आहे. याचा अर्थ काय आहे तर यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकलं पाहिजे असा नियम होता. कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस द्यावा लागायचा आणि बाहेर विकलं तर अजून सेस द्यावा लागायचा. त्यामुळे शेतकऱ्याने माल कुठे विकावा याची मुभा त्याला नव्हती. मागच्या काळात 2016 साली महाराष्ट्रामध्ये आपण फळभाज्या मार्केटच्या बाहेर विकता येतील आणि त्याच्यावर कुठलाही सेस लागणार नाही असा नियम केल्याबरोबर मोठ्या प्रमाणात शेतकरी बाजार उघडले आणि शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळाला. विशेषतः भाज्या, फळभाज्या, फळांना मोठ्या प्रमाणात भाव मिळाला. आणि त्यानंतर ही मागणी आली की अन्नधान्य देखील नियमनमुक्त करा. आणि म्हणून या विधेयकामुळे आता आंतरराज्य विक्री देखील सोपी झाली आहे. ही संपूर्ण व्यवस्था की सरकारला MSP द्यायची नाही आहे. काल पंतप्रधानांनी अतिशय स्पष्ट केलेलं आहे की MSP जी आहे, हमी भाव, हा सरकार देणारच आहे. यापासून कुठलीही सुटका नाही. तर जो काही हमी भाव आहे तो सरकार देतच राहणार आहे. जो काही हमी भाव आहे तो सरकार देणारच आहे. दुसरं, जो कायदा या ठिकाणी तयार करण्यात आला की ज्याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीनं शेतमाल विकता येईल, याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा आहे की व्हॅल्यू चेन्स तयार करता येतील. खासगी क्षेत्रातले लोक देखील शेतकऱ्याशी करार करून त्याचा माल एका विविक्षित भावामध्ये विकत घेण्याचा करार करू शकतील आणि शेतकऱ्यांना योग्य असा भाव ठरवला जाईल अशा पद्धतीची ही घोषणा करण्यात आली. मात्र या सरकारकडून कुठल्याही पद्धतीची या घोषणेला परिपूर्णता येईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला नाही. त्याचनंतर MSP ठरवताना शेतकऱ्याच्या हितार्थ न ठरवता त्यांचे खर्च पाहता, उत्पन्न पाहता, सर्व त्यांचे खर्चावरती, उत्पन्नावरती भाव MSP ठरवलं जात नाही किंवा किमान आधारभूत किंमत ठरवली जात नाही. तर त्यांच्या माध्यमातून त्यांना योग्य असेल त्याच माध्यमातून हे आधारभूत किंमत ठरवली जाते. आणि सोयाबीनचं त्याबद्दल पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जवळपास 30% सोयाबीन या किमान आधारभूत किमतीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलं. मात्र या किमान आधारभूत किंमत किंवा MSP नाफेडच्या माध्यमातून ही किमान आधारभूत
किंमत ठरवून काय उपयोग आहे, फक्त 30% लोकांनाच याचा फायदा होतो, तर इतर शेतकरी काय करायचे, अशा पद्धतीचे विविध सारे प्रश्न या सरकारकडून कुठल्याही पद्धतीच्या घोषणेला पात्र न ठरणारं, विविध प्रकारच्या घोषणेचा पाऊस पाडणारा हा सरकार आहे. या सरकारकडून या अर्थसंकल्पामध्ये तर शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेटची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या. धन्यवाद.